ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 37, अध्याय दुसरा, सांख्ययोग। श्री गणेशाय नमः। च तव सामर्थ्यम निंदन्तः तव अहितः बहून अवाच्य वादान वदिष्यन्ति ततः दुःखतरम किम नो। आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील व तुझ्याविषयी अनेक अहितकारक शब्द बोलतील, याहून दुःखकारक काय आहे हे तू सांग. हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला, हा सांगई बोलू उरला निका काही. लोक सायासे करुनी बहुते का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तीही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणीती, जे ऐकील या दचकती कृतांतादिक. ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त, जाहले अति विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते आघादपण जाईल मग हिणवो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंज तुची. आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तू तुझ. मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. हे सगळे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला. अरे असा हा तुझ्यावर आलेला आरोप निका म्हणजे चांगला आहे का. हे धनुर्धरा, लोक पुष्कळ सायास म्हणजे प्रयत्न करून किंवा प्रसंगी आपले प्राण देखील पणाला लावून आपली कीर्ती वाढवितात. ती गगनाप्रमाणे अद्वितीय अशी कीर्ती प्राप्त करण्याची संधी तुला अनायासे मिळाली आहे. तशी तुझी कीर्ती निस्सीम म्हणजे अमर्याद असून तुझ्या ठाई निरुपम गुण आहेत, अशी तुझी तिन्ही लोकी ख्याती आहे. देशोदेशीचे भूपती भाट होऊन तुझी वाखाणणी करतात. ती ऐकून कृतांतादिक म्हणजे यमादिक देखील दचकतात. तुझ्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे चोखट वा निर्मल वा घनवट म्हणजे गहन आहे. आणि तो ऐकून जगातील सुभटांना म्हणजे मोठमोठ्या वीरांना कीर्ती संपादन करण्याचा मार्ग सापडला आहे. तुझ्या पौरुषाचा म्हणजे पराक्रमाचा असा अद्भुत महिमा ऐकून हे समस्त कौरव आपल्या जीविताविषयी विरक्त झाले आहेत. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्यावर मदमुखाला म्हणजे उन्मत्त हत्तीलाही युगांत आल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे या सर्व कौरवांना तुझा धाक वाटत आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला मानतात, त्याप्रमाणे हे कौरव तुला समजत आहेत. तेव्हा आता झुंज न करता जर तू माघारी फिरशील तर तुझा हा अगाधपणा तर जाईलच आणि वरून तुला हीनत्व प्राप्त होईल. तू पळून जायचे म्हटलेस तरी तुला हे जाऊन देणार नाही. तुला धरून आणून तुझी अवकळा म्हणजे दुर्दशा करतील आणि तुला ऐकवणार नाही एवढी तुझी निंदा नालस्ती करतील. ते मर्मभेदक शब्द ऐकून हृदय विदीर्ण करण्यापेक्षा तू लाठेपणाने म्हणजे शूरपणाने युद्ध का करू नयेस. तू ह्यांना जिंकले म्हणजे जिंकलेस तर महितळ म्हणजे पृथ्वीचे राज्य भोगशील. हतः वा स्वर्गम प्राप्स्यसी जित्वा वा महिम भोक्षसे तस्मात्, हे कौंतेय कृतनिश्चय युद्धाय उत्तिष्ठ. युद्धात तू शत्रूकडून मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, किंवा तू जर शत्रूंना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. यास्तव
हे कुंतीपुत्रा, मी शत्रूंना जिंकेन वा वीरगतीला प्राप्त होईन असा निश्चय करून युद्ध करण्यासाठी सज्ज हो. ना तरी रण येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंजई वेगी. देखई स्वधर्मुह आचरता दोषू नासे आसता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची. सांगई प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीचे, परी विपाये चालो नेणीजे, तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. या रणांगणामध्ये झुंजताना जर तुझे जीवित समाप्त झाले तर तू अप्राप्य अशा स्वर्गसुखाला पावशील. म्हणून हे किरीटी गोठी म्हणजे ह्या गोष्टीबद्दल आता विचार करू नकोस आणि आता हातात धनुष्य घेऊन उठ आणि झुंजण्यास सत्वर सज्ज हो. हे पहा, स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात. असे असताना स्वधर्माचे आचरण केल्याने पातक लागेल अशी भ्रांती तुझ्या चित्तात कोठून उत्पन्न झाली? तूच सांग. जहाजांना मार्ग दाखविण्यासाठी लावलेला प्लव कधी बुडेल का? आणि योग्य मार्गाने जाणारा कधी अडखळेल का? परंतु ज्याला नीट चालता येत नाही तो मात्र अडखळून पडेल. अमृत प्राशन केल्याने मरण येणार नाही, परंतु तेच जर विषाबरोबर सेवन केले तर मात्र ते पिणारा मरण पावेल. त्याचप्रमाणे फल प्राप्त करण्याच्या हेतूने स्वधर्माचरण केले तर मात्र दोष प्राप्त होईल. म्हणून पार्था, सर्व हेतूंचा त्याग करून क्षात्र वृत्तीने तू युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.